नमस्कार माय टू फॅमिली. तर मुंबईत सर्वसामान्यांना मिळणार परवडणारी घरं, म्हाडा लवकरच घेणार मोठा निर्णय. तर काय आहे अपडेट, चला पाहूया सविस्तर माहिती. म्हाडाच्या घरांच्या किमती सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेल्याने अनेकांनी त्याकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे आता म्हाडा मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. म्हाडाने घरांच्या किमती निश्चित करण्याबाबतच्या सूत्राची पुनर्रचना करण्यासाठी प्राधिकरणाने त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत म्हाडाची घरे उपलब्ध होणार आहेत. तर आपण कोणकोणते टॉपिक याच्यामध्ये कव्हर करणार आहोत. एक तर म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार आहेत. समितीचा जो मुख्य उद्देश आहे तो काय आहे, घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे का, म्हाडाच्या घरांच्या किमती कशा पद्धतीने ठरतात, नफा आणि मार्जिन, समिती घरांच्या वाढत्या किमतीवर उपाय शोधेल, क्षेत्रफळानुसार उत्पन्न गट असे ठरवले जातात, म्हणजे कशा पद्धतीने ठरवले जातात ते आपण पाहू. तसेच किमतीनुसार उत्पन्न गट ठरवण्याचा विचार आहे म्हाडाचा आणि म्हाडाच्या या निर्णयाचे फायदे काय होतील, तर म्हाडाची सध्याची लॉटरीची स्थिती काय आहे हे सगळं आपण जाणून घेऊया. तर मुंबईतील घरांच्या किमतींना सर्वसामान्य नागरिकांचे स्वप्नवत घरांचे बजेट जे आहे ते पूर्णपणे कोलमडलेलं आहे. गेल्या काही वर्षांपासून महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या म्हणजेच म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांवर सर्वसामान्यांचा मोठा विश्वास आहे. मात्र म्हाडांच्या घरांच्या किमतीही गगनाला भिडत असल्याने ते घर देखील सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेर गेली आहेत. परंतु आता यात बदल होण्याची शक्यता आहे, कारण म्हाडाने सर्वसामान्यांना स्वस्तात घरे उपलब्ध करून देण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या घरांच्या किमती कमी होणार. म्हाडाने घरांच्या किमती निश्चित करण्याच्या सूत्राची पुनर्रचना करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत घरे मिळतील आणि प्राधिकरणाचे आर्थिक नुकसानही होणार नाही यासाठी सखोल अभ्यास करणार आहे. म्हाडाने नेमलेली ही त्रिसदस्यीय समिती पुढील 3 महिन्यात आपला अहवाल प्राधिकरणाच्या उपाध्यक्षाकडे सादर करेल. त्यानंतर हा अहवाल मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवला जाईल. समितीचा मुख्य उद्देश सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करणे, म्हाडाच्या आर्थिक स्थैर्याचे रक्षण करणे, घरांच्या किमती ठरवण्याच्या विद्यमान सूत्रातील त्रुटी शोधून त्यात सुधारणा करणे ही समितीची मुख्य उद्दिष्ट आहे. घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता. म्हाडाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार समिती घरांच्या किमती निश्चित करताना कोणत्या खर्चाचा समावेश करायचा आणि कोणत्या खर्चांना वगळायचे याचा सखोल अभ्यास करेल. यामुळे घरांच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. असे झाल्यास मध्यमवर्गीय आणि अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांना मोठा दिलासा मिळेल. सध्या म्हाडा घरांच्या किमती निश्चित करताना पुढील बाबींचा विचार करत आहे. म्हाडाच्या घरांच्या किमती कशा ठरतात. जमिनीचा खर्च, भूखंडाची किंमत आणि त्याच्या सुरक्षेसाठी झालेला खर्च, बांधकाम खर्च, इमारत बांधण्यासाठी लागणारा खर्च, तसंच आस्थापन खर्च, प्रशासकीय आणि इतर खर्च. नफा मार्जिन कसा, तर अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गट यांच्याकडून 0% नफा असतो, तर मध्यम उत्पन्न गटाकडून 10% नफा आणि उच्च उत्पन्न गटाकडून 15% नफा. समिती घरांच्या वाढत्या किमतीवर आता उपाय शोधेल. म्हाडाने भूखंड 10 ते 12 वर्षापूर्वी खरेदी केला असेल तर त्याच्या सुरक्षेसाठी म्हणजेच देखभालीसाठी झालेला खर्च आणि बांधकामातील विलंब यामुळे घरांच्या किमती वाढतात. याचा भुर्दंड सर्वसामान्यांना सहन करावा लागतो. समिती आता याच मुद्द्यावर लक्ष केंद्रित करेल आणि अशा खर्चांना किमतीतून वगळण्याचा प्रयत्न करेल. एखाद्या भूखंडावर उशिरा बांधकाम सुरू झाल्यास त्याचा खर्च ग्राहकांवर का लादावा. समिती यावर उपाय शोधेल जेणेकरून प्राधिकरणाचे नुकसान न होता किमती कमी होतील. याशिवाय घरांच्या किमती निश्चित करताना म्हाडाच्या सध्याच्या धोरणानुसार क्षेत्रफळानुसार उत्पन्न गट ठरवले जातात, परंतु क्षेत्रफळाऐवजी किमतीनुसार उत्पन्न गट ठरवता येऊ शकतात का यावर देखील समिती अभ्यास करणार आहे. क्षेत्रफळानुसार उत्पन्न गट असे ठरवले जाते. 300 चौरस फूट म्हणजे अत्यल्प उत्पन्न गट EWS, 450 चौरस फूट म्हणजे अल्प उत्पन्न गट LIG, 600 चौरस फूट म्हणजे मध्यम उत्पन्न गट MIG आणि 900 चौरस फूट म्हणजे उच्च उत्पन्न गट HIG. किमतीनुसार उत्पन्न गट ठरवण्याचा विचार. मुंबई उपनगरातील गोरेगाव अंधेरी असेल तर या ठिकाणी 300 चौरस फूट घरांची किंमत आणि दक्षिण मुंबईतील जसे की वरळी, तारदेव या ठिकाणची समान क्षेत्रफळाच्या घराची जी किंमत आहे याच्यामध्ये प्रचंड फरक असतो.
यामुळे क्षेत्रफळ आधारित धोरण सर्वसामान्यांसाठी अन्यायकारक ठरते. समिती आता घराच्या किमतीनुसार उत्पन्न गट ठरवण्याचा विचार करत आहे. त्यामुळे स्थान आधारित किमतीचा फरक कमी होईल आणि अधिक नागरिकांना परवडणारी घरे मिळतील. उदाहरणार्थ, दक्षिण मुंबईतील 300 चौरस फूट घर आणि उपनगरातील समान क्षेत्राचे जे घर असेल यांना किमतीनुसार गटात वर्गीकृत केले जाईल. क्षेत्रफळानुसार आता ते वर्गीकृत होणार नाही, तर जी घराची किंमत असेल त्यानुसार त्याचा उत्पन्न गट ठरवला जाईल. म्हाडाच्या या निर्णयाचे फायदे: परवडणारी घरे. किमती कमी झाल्याने मध्यमवर्गीय आणि अत्यल्प उत्पन्न गटातील नागरिकांना घर खरेदी करणे शक्य होईल. तसेच पारदर्शकता. नवीन सूत्रामुळे किमती निश्चित करण्याची प्रक्रिया अधिक पारदर्शी होईल. वाढती मागणी. स्वस्त किमतीमुळे म्हाडाच्या लॉटरीला अधिक प्रतिसाद मिळेल, ज्यामुळे अधिक लोकांना लाभ मिळेल. सामाजिक समावेशकता. आर्थिकदृष्ट्या मागास आणि अल्प उत्पन्न गटांना प्राधान्य मिळेल. म्हाडाच्या लॉटरीची सध्याची स्थिती. म्हाडाच्या घरांना मुंबईत प्रचंड मागणी आहे. 2024 मधील लॉटरीत 2030 घरांसाठी 1.29 लाख अर्ज आले होते, तर 2023 मध्ये 4082 घरांसाठी 1.9 लाख अर्ज आले होते. यावरून प्रत्येक घरासाठी सुमारे 40 अर्ज येत असल्याचे दिसते. मात्र काही लॉटरींमध्ये घरांच्या किमती 1 कोटी रुपयांपर्यंत गेल्याने सर्वसामान्यांमध्ये नाराजी आहे. नवीन समितीच्या सूचनांमुळे या किमती कमी होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे अधिक नागरिकांना लाभ मिळेल. तर आता म्हाडाच्या ज्या हालचाली आहेत त्या सुरू झालेल्या आहेत घरांच्या किमती कमी करण्यासाठी. तर ह्या किमती ज्या आहेत त्या कमी होतील का आणि याच्यावर जो निर्णय होईल तो लवकरच आपल्याला कळेल. तर हीच अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपल्या सर्वांचे आभार.